अयोध्येच्या सोहळ्यासाठी तुम्ही बॉलिवूड सेलिब्रिटी, साऊथ सेलिब्रिटी, राजकीय नेते असतील, खेळाडू सर्वांना आमंत्रण दिलं, मग मराठी इंडस्ट्रीमध्ये का नाही दिलं? आमच्यामध्ये देखील नाना पाटेकर आहेत, सयाजी शिंदे, मकरंद नासपुरे, अशोक सराफ, महेश कोठारे, प्रवीण तरडे दिग्गज अभिनेते आहेत. मग आमच्यापैकी कोणालाच आमंत्रण कसं काय नाही आलं? हाच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओचं खास वैशिष्ट्य असं आहे की इतके दिवस चर्चेत असणारा विषय अयोध्येमध्ये तयार होत असलेलं राम मंदिर हाच आहे. आणि याच्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी, साऊथ सेलिब्रिटी या इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या कलाकारांना बोलवलं गेलं. मग मराठी इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या कलाकारांना आमंत्रण का नाही दिलं गेलं? तर प्रत्येक गोष्टीमागे काही ना काहीतरी कारण असतं आणि या गोष्टीमागे कारण काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सगळेच लोक उत्साहित आहेत, कारण एवढा भव्य सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्यासाठी साकारण्यात आलेल्या मंदिराचे एकूण क्षेत्र 2.7 एकर आहे. तर मंदिराची लांबी 360 फूट आहे, तर रुंदी 235 फूट आहे. त्याचबरोबर जर शिखरासहित उंची पाहिली तर 161 फूट आहे. तसेच मंदिराला एकूण 12 दरवाजे आहे. तब्बल 3 मजली या मंदिराची इमारत आहे. असं हे मंदिर अयोध्याच नाही तर संपूर्ण भारताची शान ठरणार आहे. जगभरातील लोक हे मंदिर पाहायला अयोध्येमध्ये येणार आहेत. त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांच्या ऐतिहासिक मूर्ती प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी सगळ्याच गोष्टी अद्भुत घडत आहेत, कारण सगळे लोक अतिउत्साहित आहेत. 108 फूट असलेली अगरबत्ती, 613 किलोची घंटा, 1100 किलोचा दिवा, सोन्याचे स्टँड, 10 फुटाचे लॉक. तर या गोष्टी खरंच सर्वांना आकर्षित करून टाकणाऱ्या आहेत, कारण यापूर्वी या गोष्टी कोणीच पाहिलेल्या नाही आहेत. तर या गोष्टीच्या आकर्षणाबरोबरच त्याला आणखी आकर्षित करण्यासाठी बरेच खेळाडू, बॉलिवूड सेलिब्रिटी, साऊथ सेलिब्रिटी यामध्ये सामील होणार आहेत. तर याच्यामध्ये सामील होणाऱ्यांपैकी अक्षय कुमार, मुकेश खन्ना, गौतम गंभीर, हेमा मालिनी, अनुपम खेर, मनोज जोशी इत्यादी बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रण दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर यांचाही सहभाग आहे. पण या सगळ्यांनाच आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये यांच्यामध्ये कोणाचाही समावेश दिसत नाही आहे. कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा किती दिग्गज कलाकार आहेत. मग अशोक सराफ असतील, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, सुप्रसिद्ध प्रोड्युसर प्रवीण तरडे, आणखीन बरेच आहेत, नाना पाटेकर, सयाजी शिंदे, मकरंद नासपुरे. मग यांना आमंत्रण का नाही दिलं गेलं? याचं कारण असं की अयोध्या हे जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये येतं. उत्तर प्रदेशमध्ये किंबहुना त्यांची भाषा बोलली जाते किंवा हिंदी बोलली जाते. त्यांना मराठी समजत नाही, त्यामुळं मराठी सिनेमा तिथे पाहिले सुद्धा जात नाहीत. मराठी भाषेचा अभाव असल्यामुळे तिथे ती भाषा बोलली देखील जात नाही आणि शिकवली देखील जात नाही. आपल्या महाराष्ट्रापुरतीच मराठी भाषा ही मर्यादित आहे. उत्तर प्रदेशमध्ये थोड्याफार प्रमाणात हिंदी ही चालतेच, कारण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळेच बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या ओळखीचे आहेत, परंतु मराठी इंडस्ट्रीमध्ये किती जरी दिग्गज कलाकार असतील तरी ते त्यांना ओळखत नाहीत, कारण त्यांच्याकडून त्यांचे सिनेमे पाहिले जात नाहीत. आणि या एकाच कारणामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत असणाऱ्या कलाकारांना आमंत्रण पोहोचलेलं नाही आहे. तरीसुद्धा सगळेजण अतिउत्साहित आहेत. महाराष्ट्रातील लोक का असेना अतिउत्साहित आहेत आणि हाच आपल्या महाराष्ट्राचा मोठेपणा आहे. त्यामुळेच बोलवलं जरी नसलं तरी आपण हा अयोध्येचा 22 जानेवारीचा मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा अगदी उत्साहात सेलिब्रेट करणार आहोत. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि 22 जानेवारीला तुमच्या घरी तुम्ही नक्की दिवा लावा. जय श्रीराम. थँक्स फॉर वॉचिंग.